नमस्कार. चला एक कल्पना करूया. एका बाजूला आहे एक लहान मूल ज्याला सगळेजण देवाचा अवतार मानतात, आणि दुसऱ्या बाजूला एक भला मोठा विद्वान ज्याला हे सगळं काही थोतांड वाटतं. मग जेव्हा ही श्रद्धा आणि हा तर्क समोरासमोर येतात तेव्हा काय होतं? आज आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या पीठिकापूरमधल्या याच एका अद्भुत कथेचा उलगडा करणार आहोत. तर कथेची सुरुवात होते एका खूप मोठ्या विश्वासाने. पीठिकापूर म्हणजे आत्ताचा पिठापुरम. इथे जन्मलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांना केवळ एक बालक नाही तर संपूर्ण विश्वाचं केंद्र मानले गेलंय, अगदी या वटवृक्षासारखं. विचार करा, या विश्वातला प्रत्येक जीव, प्रत्येक शक्ती जणू त्या वृक्षाच्या पारंब्या आहेत. त्याच वृक्षातून येतात आणि शेवटी त्याच वृक्षात विलीन होतात. हाच त्यांच्या दैवी स्वरूपामागचा मूळ विचार आहे. आणि इथूनच आपल्या कथेला खरी कलाटणी मिळते. एका बाजूला आहेत श्रीपाद, ज्यांना लोक साक्षात देवाचा अंश मानतात, तर दुसऱ्या बाजूला आहेत नरसावधानी, एक प्रचंड विद्वान ज्यांच्या मते हे सगळं अंधश्रद्धेचं नाटक आहे. जेव्हा तर्क थेट श्रद्धेलाच आव्हान देतो तेव्हा काय घडतं, हेच तर आपल्याला बघायचंय. चला तर मग थेट कथेच्या मुळाशी जाऊया, श्रीपादांच्या जन्माच्या त्या क्षणाकडे जिथून या सगळ्या अद्भुत घटनांची सुरुवात झाली. श्रीपादांचा जन्मच मुळात एक चमत्कार होता. म्हणजे बघा, ते काही सामान्य बालकासारखे जन्माला आले नाहीत, तर एका तेजोमय ज्योतीच्या रूपात प्रकट झाले. असं म्हणतात की जन्माच्या वेळी संपूर्ण खोली वेदमंत्रांनी आणि मंगलवाद्यांच्या सुरांनी दुमदुमून गेली होती. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जन्मानंतर तब्बल 9 दिवस एक 3 फण्यांचा नाग त्यांच्यावर सावली धरून होता. याच घटनांनी लोकांच्या मनात खात्री पटवली की हा कुणी सामान्य बालक नाही. आता भेटूया त्या 2 व्यक्तींना ज्यांच्यामुळे ही कथा एका वैचारिक संघर्षाचं रूपांतर बनली. इथे 2 टोकं आहेत. एका बाजूला नरसावधानी, ज्यांना आपल्या ज्ञानाचा प्रचंड गर्व आहे. त्यांना वाटतं की श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी मेलेल्या पंडिताची आत्मा शिरली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत श्रीपादांचे आजोबा बापन्नार्य, एक ज्ञानी आणि श्रद्धाळू व्यक्तिमत्व, ज्यांना ठाम विश्वास आहे की त्यांचा नातू म्हणजेच साक्षात दत्तप्रभूंचा अवतार आहे. आता नरसावधानी एका विचित्र कोंडीत सापडले होते. त्यांना श्रीपादांचं अलौकिक ज्ञान नाकारता येत नव्हतं, पण ते दैवी आहे हे मान्यही करायचं नव्हतं. मग त्यांनी एक मधला मार्ग काढला. त्यांनी लोकांमध्ये ही गोष्ट पसरवायला सुरुवात केली की हा मुलगा देव वगैरे नाहीये, तर त्याच्यावर कोणत्यातरी विद्वान आत्म्याने ताबा मिळवला आहे. पण गंमत बघा, श्रीपादांच्या अगदी साध्या वागण्यातूनच असे काही चमत्कार घडू लागले की नरसावधानींचा संशय आणखीनच वाढत गेला. आता कथेत येतो एक सामान्य धोबी, तिरुमलदास, श्रीपादांचा निस्सीम भक्त. एके दिवशी नरसावधानी त्याला स्वतःचे कपडे धुवायला सांगतात. आता ही वरवर पाहता एक अगदीच सामान्य गोष्ट होती, पण त्यांना कुठे कल्पना होती की भक्तीने धुतलेले हे कपडे त्यांच्यासाठी केवढं मोठं संकट घेऊन येणार आहेत. तिरुमलदास अगदी श्रद्धेने श्रीपादांचं नाव घेत कपडे धुतो, पण जेव्हा नरसावधानी ते कपडे घालतात तेव्हा त्यांच्या अंगाचा अक्षरशः दाह होतो. त्यांना असं वाटतं जणू काही हजारो विंचू त्यांच्या अंगावर चालत आहेत. पण गंमत बघा, तेच कपडे दुसऱ्या कुणी घातले तर काहीच होत नाही. जणू काही श्रीपादांच्या नामाने त्या भक्ताच्या कामाभोवती एक अदृश्य कवच तयार केलं होतं. आता बघा एक अगदी साधा प्रसंग. श्रीपाद आपल्या आजोबांसोबत नरसावधानींच्या घरी जातात आणि त्यांना नमस्कार करतात. एक लहान मुलगा मोठ्या माणसाला नमस्कार करतोय. यात विशेष काय, बरोबर? पण श्रीपादांच्या त्या एका नमस्कारात नरसावधानींचा अहंकार आणि त्याहूनही अधिक काहीतरी गळून पडणार होतं. नरसावधानींना आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा प्रचंड अभिमान होता. पण श्रीपादांच्या त्या एका दृष्टिक्षेपात त्यांच्या गर्वासोबत असं काहीतरी गळून पडलं जे परत कधी जोडलं जाऊ शकणार नव्हतं. ही शिखा म्हणजे जी शेंडी असते ती फक्त केसांचा गुच्छा नाहीये. परंपरेनुसार ती व्यक्तीच्या पुण्याचं आणि त्याच्या आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानली जाते. आणि तिचं तुटणं म्हणजे त्या व्यक्तीचं देवाशी असलेलं नातं तुटण्यासारखं आहे, एक मोठा अपशकुन. आणि झालंही तसंच. श्रीपादांची नजर त्यांच्या शिखेवर पडताच ती आपोआप तुटून जमिनीवर पडली. हा फक्त अपमान नव्हता, तर हे एक चिन्ह होतं की त्यांच्या अहंकाराने त्यांची पुण्याई आणि त्यांचं अध्यात्माशी असलेलं नातं तोडून टाकलं होतं. या घटनेने नरसावधानी हादरले, पण त्यांचा विरोध काही थांबला नाही. आणि मग त्यांच्या नियतीने एक असं वळण घेतलं ज्याने या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्या रात्री एक खूप विचित्र घटना घडली. नरसावधानी ध्यानाला बसले असताना त्यांच्याच शरीरातून एक प्रकाशमान रूप बाहेर आलं आणि त्यांना म्हणालं. आणि याच काळात श्रीपादांनी खूप मोठं रहस्य उलगडलं. त्यांनी सांगितलं की त्यांचं कार्य इथेच संपणार नाहीये.
या अवतारानंतर ते गाणगापूरमध्ये नृसिंह सरस्वती म्हणून आणि पुढे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ म्हणून प्रकट होतील. ही एकाच महाशक्तीची म्हणजेच दत्त अवताराची 3 वेगवेगळी रूपं होती. शरीरातून पुण्याई निघून जाताच नरसावधानींची अक्षरशः परवड सुरू झाली. आरोग्य गेलं, प्रतिष्ठा गेली, सगळंच गेलं. एकापाठोपाठ एक संकटं त्यांच्यावर येत राहिली आणि अखेरीस एका भयंकर आजाराने त्यांचा अंत झाला. पण कथा इथे संपत नाही. खरं तर नरसावधानींच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत या कथेचा खरा क्लायमॅक्स घडणार होता. स्मशानात चिता तयार होती. नरसावधानींचा मुलगा चितेला अग्नी देणार इतक्यात श्रीपादांचा गंभीर आवाज घुमला. थांब, मी मेलेल्या बापाला अग्नी देणारे पुत्र पाहिले आहेत, पण जिवंत बापाला अग्नी देणारा पुत्र आजच पाहतोय. त्या एका वाक्याने सगळीजण जागीच थिचून गेले. आणि मग घडला तो अविश्वसनीय चमत्कार ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. श्रीपाद पुढे गेले आणि त्यांनी चितेवरच्या मृतदेहाच्या कपाळाला फक्त स्पर्श केला आणि त्या एका स्पर्शाने त्या निर्जीव शरीरात प्राण परत आले. नरसावधानी जिवंत होऊन चितेवरून खाली उतरले. पण ते फक्त जिवंत झाले नव्हते, ते पूर्णपणे बदलले होते. श्रीपादांच्या त्या स्पर्शाने त्यांचा अहंकार जळून खाक झाला होता आणि त्यांना ज्ञानाची खरी दृष्टी मिळाली होती. ज्या शक्तीला ते आयुष्यभर नाकारत होते त्याच शक्तीपुढे त्यांनी साष्टांग दंडवत घातला. नरसावधानींच्या कथेला इथे एक प्रकारे पूर्ण विराम मिळाला. संशयाचा अंत झाला आणि श्रद्धेचा विजय झाला. पण श्रीपादांची कथा तर अजून नुकतीच सुरू झाली होती. नरसावधानींच्या या कथेने आपल्याला श्रद्धा आणि अहंकार यांच्यातल्या संघर्षाची एक जबरदस्त झलक दाखवली. ही संपूर्ण कथा आपल्यापर्यंत पोचवली आहे शंकर भट्ट नावाच्या एका भक्ताने. तर पुढच्या भागात आपण याच शंकर भट्टांच्या अद्भुत प्रवासाचा मागोवा घेऊया, जो त्यांना कुर्वपूरपर्यंत घेऊन जातो. तोपर्यंत हा विचार नक्की करा, ज्ञानाचा अहंकार मोठा असतो की श्रद्धेची ताकद? भेटूया पुढच्या वेळी.